माझं नाव रुपाली प्रशांत कांबळे आहे. मी राहते इथेच तळेगाव स्टेशनला. मेमध्ये मला फर्स्ट टाईम ज्यावेळेस माझं पिरियड्स आले, त्यानंतर परत 8 दिवसांमध्ये माझे पिरियड्स स्टार्ट झाले. मला असं थोडंसं शंका आली, की का म्हणजे असं झालं असेल? मग मी डॉक्टरांकडे गेले. त्यांनी मला सांगितलं, की गोळ्या वगैरे दिल्या, पण त्यांनी पण काही त्या गोळ्यांनी मला फरक नाही पडला. मी परत गेले डॉक्टरांकडे, तर त्यांनी सांगितलं मला, की तुम्हाला सोनोग्राफी करावी लागेल. सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये असं जाणवलं, की गाठ आहे. तर मग ते म्हटले, की त्याची बायोप्सी करावी लागेल. मग बायोप्सीमध्ये कळालं, की कॅन्सर आहे म्हणून. मी म्हटलं आता ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे आपल्याला, तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी मग मी ओन्कोलाईफमध्ये ट्रीटमेंटसाठी आले. कारण मी ऐकलं होतं ओन्कोलाईफबद्दल, की चांगली ट्रीटमेंट होती म्हणून मी ओन्कोलाईफ निवडलं. मला त्यांनी कधीच असं घाबरवलं नाही, की आता तुला कॅन्सर झालेला आहे, तर तू त्याच्यामधून तुझं कसं काय तू हे करणार. उलट मला प्रत्येक डॉक्टरनी, ज्योती मॅडम, अमोल सर, वैभव सर, अमृता मॅडम, ह्या सगळ्या डॉक्टर्सनी मला खूप सपोर्ट केला. स्पेशली ज्योती मॅडमने मला असं खूप सांभाळून घेतलं आणि खरंच म्हणजे मी एकटी असून पण मला असं कधीच जाणवलं नाही, की मी एकटी येते म्हणून हॉस्पिटलमध्ये. उपचार पद्धती म्हणजे फर्स्ट तर माझं किमो स्टार्ट झालं. त्यावेळेला किमोचे साईड इफेक्ट पण असतात, की इतकं काही मला त्याचा साईड इफेक्ट नाही जाणवला. मग आता रेडिएशन माझं सुरू आहे आणि छान वाटतंय आता. मी उलट सगळ्यांना सांगते, मी हाच संदेश देईल, की तुम्ही असं विचारच करू नका, की तुम्हाला कॅन्सर झालेला आहे, खूप मोठा आजार आहे. असा विचार करा, की तुम्हाला काहीच झालेलं नाहीये. तुम्ही आनंदी राहा, तुमचं मन आनंदी ठेवा, खाणं-पिणं तुमचं व्यवस्थित ठेवा. डॉक्टरचा सल्ला तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचा फॉलोअप तुम्ही कधीच कमी करू नका. आयुष्य तुमचं खूप चांगलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही कॅन्सरशी झुंज द्यायला इतकी मोठी गोष्ट नाहीये. तुम्हाला फक्त तुम्ही हिंमत हारू नका. तुमच्या मनामध्ये जगण्याची इच्छाशक्ती वाढवा.